नमस्कार भांडुपकर. मी तुमचा ओंकार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सिरीजमध्ये हिस्ट्री ऑफ भांडुपचे गणेशोत्सव मंडळs. तर या सिरीजचा एपिसोड 9 शूट करायला आपण आलो आहोत गणाधिपती इथे म्हणजेच गणेश नगरला. तर गणेश नगरच्या बाप्पाच्या इथे. तर या मंडळाला आपण भेट द्यायला आलो आहोत आणि या मंडळाचं स्थापना, इतिहास आणि परंपरा आपण या पॉडकास्टद्वारे जाणून घेणार आहोत. तर पहिला आपण भेटूया मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि सभासदांना. तर आपण दादाकडून जाणून घेऊया की दादा तू आम्हाला सांगशील का की मंडळाची स्थापना कधी झाली, कितव्या साली? आपलं हे मंडळ 1965 साली स्थापना झालेली आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की हे आमचं 61वं वर्ष आहे. अच्छा. तर मग दादा तू आम्हाला मंडळाचा इतिहास आणि परंपरा थोडक्यात सांगशील का? एक छोट्या गणेश मूर्तीपासून चालू झालेला हा मंडळाचा प्रवास आज भव्य दिव्य अशा मूर्तीबरोबरच भव्य दिव्य अशी वास्तू आज मंडळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने राबवून निर्माण केलेली आहे की लोकांना गणेशोत्सव काळामध्ये मंडप बांधावे लागतात, त्याचे परमिशनचे आणि बरेच इश्यू होतात. पण आमच्या गणाधिपती बाप्पाच्या कृपेने आज एक कायमस्वरूपी वास्तू आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून इथे निर्माण झालेली आहे आणि ह्या वास्तूच्या माध्यमातून वारंवार वेगवेगळे असे सामाजिक उपक्रम आपण इथे राबवत असतो. जसं ब्लड डोनेशन कॅम्प इथे वर्षातनं 3 ते 4 वेळा होतात. तसेच महिलांसाठी कर्करोग तपासणी आहे, वेगवेगळी आरोग्य शिबिरं आहेत. तसेच मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी विविध प्रकारचे इथे आपण उपक्रम राबवत असतो आणि असे वेगवेगळे जे समाजासाठी काहीतरी आदर्श ठेवणारे असतील असेच उपक्रम आपल्या मंडळातर्फे इथे राबवले जातात. अच्छा. तर मला तू आता आम्हाला सांगशील का की आपल्या मंडळाची वैशिष्ट्ये इतर मंडळांपेक्षा वेगळी कशात आहेत? आमच्या मंडळाची वैशिष्ट्ये इतर मंडळांपेक्षा तर पहिलंच आध्यात्मिक दृष्टीने जर इथे फक्त पुरुष मंडळी नसतात, पूर्ण महिलांचा सहभाग इथे जास्त असतो. इथे नित्य अथर्वशीष पठण होतं. जे रोज 121 वेळा आणि 1111 असं 10 दिवसाचा एक उपक्रम इथे आपल्या इथे राबवला जातो. जेणेकरून नवीन पिढीला अध्यात्माची आवड निर्माण व्हावी. तसेच लोकांची दुःख म्हणजे अथर्वशीर्षामध्ये जी ताकद आहे की लोकांची दुःख हरण्याची, त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्याची, ही सर्व ताकद हा गणेशोत्सव काळामध्ये लोकांना भेटावी त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि वर्षभर आमचा गणाधिपती बाप्पा मंदिरात तर विराजमान आहेच आणि त्याच्यामार्फत इथे बऱ्याच जणांचे नवस ज्यावेळी बोलले जातात आणि ते पूर्ण होतात त्यावेळी ज्यावेळी भक्त आनंदाने इथे येतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाली हे आम्हाला सांगतात. हा खरंच आमच्यासाठी एक अभिमानाची बाब असते की आमच्या बाप्पाच्या माध्यमातून हे अतिशय उत्तम कार्य मंडळाच्या माध्यमातून इथे होत आहे. तर मग दादा तू ह्यावर्षी जी आपली गणेशोत्सवाची थीम आहे ती सांगशील का की नक्की कशाशी रिलेटेड ही थीम बनवली गेली आहे? नाही, ह्या वर्षी आता आपण आम्ही जास्तीत जास्त आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रम जे असतात त्यांचीच हे आता आम्ही थीम ठेवतो. पहिले आम्ही आमच्या इथे बरेच वेगवेगळे देखावे असायचे, सामाजिक विषयांवर भाष्य करणारे देखावे असायचे. परंतु आता गेली काही वर्ष आम्ही एक आध्यात्मिक आणि सामाजिक त्याच्यामधून उपक्रम म्हणजे आता गणेशोत्सव झाल्यानंतर आमचे सामाजिक उपक्रम इथे चालू असतात. तर मग हे आम्हाला हे पण सांगशील का की जे आपल्या ह्याच्यामध्ये मंडळात जे कार्यकर्ता असतात की त्यांचा सहभाग कसा असतो मंडळात? त्या उत्स्फूर्त असतात. म्हणजे आता तुम्ही लहानच एक लहान कार्यकर्ता बोलले तर आमची पिढी आता माझं वय 49 आहे, हे 49 अशा प्रत्येक पिढीचा इथे एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक पिढी जी आहे ज्यांनी सुरुवात केली आणि आता नवीन असे सर्वत्र सर्व जे आहेत ते एकत्र येऊन इथे हा गणेशोत्सव साजरा करतात. आजही अभिमानाची बाब आहे की कुठलेही एकमेकांमध्ये वादविवाद नाही, एकोप्याने आम्ही हा सण साजरा करतो. तर मग जसं तू बोललास की तरुण पिढीचा देखील सहभाग असतो. तर मग जी आपली तरुण अजून काही पिढी असेल म्हणजे तर त्यांचा सहभाग कसा असतो? म्हणजे जे गणेशोत्सवाच्या पूर्ण म्हणजे जसं गणेशोत्सवाची जी आपली सुरुवात असते ती 1 महिन्या आधीपासून किंवा 2 महिन्या आधीपासूनच सुरुवात होते. जसं की डेकोरेशनचं काम वगैरे किंवा गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी वगैरे. तर किंवा त्यानंतर गणेशोत्सवानंतर जे विसर्जनचं बाप्पाचं वगैरे असतं.
तर कधी-कधी आपल्या बाप्पाच्या विसर्जनला लेट देखील होतो, 3-4 देखील असतात. तर त्यामध्ये देखील तरुण पिढीचा सहभाग कसा असतो? नक्कीच आमच्या विभागामधील तरुण पिढी जी आहे आणि आम्हाला अभिमानाने सांगावसं वाटतं, की इथे गुंड प्रवृत्तीची किंवा इतर चुकीच्या पद्धतीची मुलं आमच्या एरियामध्ये नाही आहेत. आणि ही मुलं प्रत्येक कार्यामध्ये धडाडीने इथे उभी असतात. म्हणजे मंडळाची मीटिंग पहिली लागली त्याच्यापासून वर्गणी घेण्यापासून, त्याच्यानंतर मंडळ रस्ता साफ करण्यापासून, म्हणजे असं आम्हाला आवर्जून सांगावसं वाटतं, की रस्ता पूर्ण साफ करणं ही तरुण पिढी काम करत असते आणि कुठलाही त्याच्यामध्ये एवा-दावा, भेदभाव नसतो आणि त्यांचं पूर्ण समर्पण बाप्पाच्या चरणी असतं. तर मग दादा तू आता आम्हाला सांगशील का, की जे आपली स्थानिक समाजाची मंडळाची जी मंडळी असतात, तर त्यांच्याशी आपली नाती कशी आहेत? ही ही एक अतिशय अभिमानाची बाब आहे, की गणेशनगर सार्वजनिक उत्सव मंडळ जे आहे, गणाधिपती बाप्पाच्या कृपेने विभागामधील प्रत्येक मंडळाशी आमचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे आणि आवर्जून सांगावसं वाटतं, की प्रत्येक मंडळाला इथे आरतीचा मान दिला जातो. त्या मंडळाला दिलेली तारीख असते त्या दिवशी त्या विभागामधली सर्व मंडळ येतात, आरती करतात. प्रत्येक मंडळ बाप्पाला आवर्जून प्रसाद देतो. 11 फेब्रुवारीला त्यांच्या हस्ते जी जमीन ती आमचा 11 फेब्रुवारीला इथे वर्धापन दिन असतो गणेश मंदिराचा. अच्छा. तर प्रत्येक मंडळाचा सहभाग आर्थिक, सामाजिक आणि सर्व दृष्टीने आम्हाला लाभतो. आणि ही आता उद्या जी अनंत चतुर्दशीला विजय आपली मिरवणूक निघते बाप्पाची. हं. प्रत्येक नाक्या-नाक्यावरचं मंडळ बाप्पाचं अतिशय जल्लोषात स्वागत करतं. हां. अच्छा. तर मग आता आपण काकांकडून जाणून घेऊया, की काका तुम्ही सांगशाल का, की मंडळाच्या कार्यात सहभागी होताना तुम्हाला सर्वात मोठा आनंद कशातून मिळतो? प्रथम आपणास सांगू इच्छितो की सगळ्यांना या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणाधिपतीचं काम म्हटलं, की आपण जे मनोभावे करतो, खरोखर प्रत्येक कार्यकर्ता या गोष्टीसाठी अहोरात्र मेहनत करतो. जेव्हा मंडळाची पहिली सभा लागते, मीटिंग ठरते, सगळ्या गोष्टी ठरतात, उत्सव साजरा होतो. त्या दिवसापासून जवळ-जवळ अनंत चतुर्दशीपर्यंत, शेवटपर्यंत जवळ-जवळ 3 महिने, 4 महिने मंडळातील प्रत्येक कार्यकर्ता अतिशय जीवतोडीने मेहनत करत असतो. वर्गणी असू दे किंवा साफसफाई असू दे किंवा कुठचंही कार्य असू दे, न कुठचीही मनामध्ये कुशंका ठेवता ते कार्य गणाधिपतीचं आहे, मंडळाचं नसून आपल्या गणाधिपतीचं आहे. या भावनेनेच इकडील प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक सभासद व नगरातील रहिवासी आपण कार्यरत असतो आणि असंच कार्य आमच्याकडनं होण्या देण्यासाठी आपण गणाधिपती सांगतो, की माझ्या मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एवढी शक्ती दे, की हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी त्यांची मेहनत आणि आपल्या गणाधिपतीचा आशीर्वाद ही 2 जोड एकत्र असली, की कुठचंही कार्य म्हणा, ते निर्विघ्नपणे पडणारच, ही आम्हाला त्याची एकदम खात्री असते आणि 100% सांगतो, की हे कार्य अतिशय निर्विघ्नपणे पार पडतं असं. हां. तर मग आपण पुढचा प्रश्न त्या दादाला विचारूया, की दादा तू आम्हाला सांगशील का, की गेल्या काही वर्षातील एखादी खास आठवण? प्रथम मी माझ्या गणाधिपतीच्या चरणी माझा नतमस्तक होऊन मी भांडूप ऑफिशियल चॅनलचं माझ्या मंडळातर्फे स्वागत करतो आणि तसंच सांगायचं गेलं तर आज आमची 61 वर्ष झाली आहेत मंडळाला. त्यातून आठवण सांगायची अशी आठवणी खूप आहेत, पण आमचं 50 वर्ष ज्या दिमागात साजरं झालं ते अजून पण आमच्या म्हणजे असं नजरेसमोर अजून उभा राहतो. तो एक महिलांचा कल होता. लहान मुलं, मोठे थोर सगळे त्या 50 वर्षी ज्याप्रमाणे साजरा करण्यासाठी ज्याप्रमाणे उत्सुकता होते, त्याप्रमाणेच आजही ती लोकं कोणत्या ना कोणत्या कारणाने येत असतात. पण सगळ्यांनाच वेळ मिळतो असं नाही. पण तो एक आमचा दिमागात झालेला सोहळा होता 50 वर्षाचा. हेच मी या भांडूप ऑफिशियल सबस्क्राईबच्या निमित्ताने मी इथे सांगू इच्छितो. अच्छा. तर मग पुढचा प्रश्न आपण काकांना पण पुन्हा विचारूया, की काका तुम्ही आम्हाला सांगशाल का, की गणरायाशी संबंधित एक अशी वैयक्तिक आठवण म्हणजे जसं की कोणीतरी असं नवस वगैरे मागितला असेल, हं. तो वगैरे फेडला गेला असेल किंवा काही पण? कसं आहे, या गणाधिपती चरणी ज्याने विलीन झालाय, त्याला गणाधिपतीने चांगल्या प्रकारे आशीर्वाद आणि त्याला यश आणि त्याला चांगलं आरोग्य हे नेहमी देतच आलेलं आहे. आता गेली 10 वर्षापूर्वी 50 वर्षी एखाद्या व्यक्तीने आपल्या म्हणजे असा दानशूर व्यक्ती होता, की त्याने बोललं होतं, की मी असं-असं करीन. त्यावेळेला जमलं नाही त्याला, की त्याने छोट्याशा आपल्या चरणपादुका दिल्या होत्या. परंतु या 11 वर्षानंतर त्याच्या मनोकामना पूर्ण झाल्या
त्याचं सगळं यश त्याच्या व्यवसायामध्ये यश आलं. त्यांनी या यशामध्ये त्याचा छोटासा वाटा म्हणून आपल्या गणाधिपती या सुवर्णचरण स्पर्श आपल्या गणाधिपतीला लागलेला आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे आमच्या मंडळासाठी आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी, की बाबा आपला गणाधिपती बाप्पा कुठे ना कुठेतरी आपल्या पाठीशी असतो. आणि एवढं सांगू इच्छितो, की या माध्यमातनं, की तुमच्या या भांडूप चॅनलच्या माध्यमातनं, की आम्हाला कुठच्या कामामध्ये ह्या गणाधिपती मेहनत करायला लावतो, पण यश 100% तो देतो. एवढं निश्चित. पण तो आम्हाला कधीही खाली हात पाठवत नाही. कुठचाही कार्यक्रम असू दे, अपयश येणारच नाही. गणाधिपती चरणी एवढी आपली सेवा विलीन असते, की तो आम्हाला मेहनत करायला लावतो, पण यश देणं हे त्याचं अतिशय आदरच म्हणजे त्याचं वरद असतं आमच्यावरती आहे, असं आम्हाला आमच्या मनापासून वाटतं. या तुमच्या चॅनलमार्फत मी तुम्हाला सांगू इच्छितो, की असं नाहीये, की बाबा प्रत्येक गोष्ट आपण मागितली आणि पूर्ण नाही झाली. या गणाधिपती चरणी आपण जे मागाल ते निश्चित पूर्ण होईल. वेळ लागेल, पण यश येणार म्हणजे येणार. मग काका आता पुढे आपण जाणून घेऊया की भविष्यात आपल्या मंडळाकडून काय असे नवीन उपक्रम राबवले जातील ते थोडक्यात सांगाल का? भविष्यात आज 61 वर्ष आपण पूर्ण केली आहे. हे अति अभिमानास्पद बात आहे. आणि याच्या पुढेही मंडळ चांगल्या प्रकारे सामाजिक, धार्मिक आणि तरुण पिढीला काहीतरी नवीन मार्गदर्शन देईल. चांगल्या वाटेवरती किंवा अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं किंवा त्यांच्या एज्युकेशन बाबतीत आणखी गाईडलाईन्स देतील. असं काही करता येईल, असे सामाजिक उपक्रम या मंडळातर्फे राबवण्यात येतील. आणि अजून चांगल्या प्रकारे नगरातील रहिवाशांना तसेच भांडूपकरांना या मंडळामार्फत काही एक चांगला उपक्रम घेता येईल, अशी योजना या मंडळातर्फे पुढील वर्षासाठी आणि आत्तापासूनच, की आम्ही नियोजन करणार आहे या गोष्टीचं. आणि नक्कीच आम्हाला गणाधिपती यश देईल, अशी मी खात्री बाळगतो. आणि तुमच्या या भांडूप चॅनलला खूप खूप अशा शुभेच्छा आणि त्या गणाधिपतीचा आशीर्वाद असू दे. आणि तुमचं चॅनल अतिशय सुंदररित्या या पूर्ण भांडूपकर काय पूर्ण महाराष्ट्रभर राहू दे, अशा खूप खूप गणाधीच्या मी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मग हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. तर धन्यवाद काका, आम्हाला खूप खूप चांगलं वाटलं तुमच्याशी भेटून वगैरे, तुमच्याशी बोलून वगैरे, मंडळाचा इतिहास जाणून सुद्धा. तर हेच गणाधिपतीच्या चरणी हे राहील की आमचं असंच अजून ग्रोथ होत राहू दे. आता सध्या आम्ही हे पहिलेच वर्ष आम्ही भांडूपमध्ये करतोय. आमचे प्लॅन्स आहेत अजून काही, की पुढच्या येत्या 2-3 वर्षात भांडूपच्या बाहेर जाऊन जे आपले आजूबाजूचे विभाग आहेत, जसं की नाहूर, मुलुंड वगैरे, ठाणा किंवा या साईडचं विक्रोळी, घाटकोपर त्या साईडला देखील आमचे प्लॅन्स चालू आहेत जायचे. तर ते देखील पूर्ण होऊ दे येत्या 2-3 वर्षात, ही गणाधिपती चरणी प्रार्थना. तर बोला गणपती बाप्पा मोरया. गणाधिपतीचा विजय असो.